महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर अनेक राजकीय भूकंप आले, पण आज जो बॉम्ब फुटलाय त्याने थेट सत्तेच्या केंद्रस्थानीच मोठी आग लावली आहे. एक असा खळबळजनक जबाब जो बंद दाराआड पोलिसांच्या डायरीत नोंदवला गेला. एक असा गंभीर आरोप ज्याने थेट राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनाच संशयाच्या भोवऱ्यात उभं केले. आणि एक असा रोखठोक सवाल जो सुषमा अंधारेंनी थेट राज्याच्या गृहमंत्र्यांना आणि तपास यंत्रणांना विचारलाय. रुपाली चाकणकरांना खरोखरच आज रात्रीत अटक होणार का? कॅप्टन खरातने पोलीस कोठडीत असा कोणता मोठा गौप्यस्फोट केलाय ज्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकलीय? लक्ष देऊ नये का? कारण आज आपण अफवांवर नाही तर पडद्यामागच्या या अत्यंत गुंतागुंतीच्या राजकीय आणि कायदेशीर खेळावर सविस्तर प्रकाश टाकणार आहोत. राजकारणाच्या या सारीपाटावर जेव्हा सत्तेत बसलेला एखादा बडा नेता अचानक कायद्याच्या कचाट्यात सापडतो तेव्हा तो केवळ एका व्यक्तीचा प्रश्न उरत नाही, तर ती संपूर्ण व्यवस्थेची आणि सरकारची लिटमस टेस्ट बनते. सध्या संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारे रुपाली चाकणकर आणि कॅप्टन खरात प्रकरण याच अत्यंत नाजूक आणि स्फोटक वळणावर येऊन ठेपले आहे. कालपर्यंत ज्या नेत्या अत्यंत आक्रमकपणे विरोधकांवर तुटून पडत होत्या, आज त्यांच्यावरच स्वतःचा बचाव करण्याची वेळ का आली आहे? यामागचे खरे लॉजिक आणि तपास यंत्रणांची भूमिका समजून घेणे आता अत्यंत गरजेचे झाले आहे. कोणत्याही गुन्ह्याच्या किंवा वादाच्या तपासात जेव्हा मुख्य दुवा पोलिसांच्या हाती लागतो तेव्हा तपासाला एक वेगळीच गती मिळते. कॅप्टन खरात यांच्या अटकेनंतर आणि त्यांच्या पोलीस कोठडीतील चौकशीनंतर या प्रकरणाने जो वेग घेतला आहे तो खरोखरच अचंबित करणारा आहे. अत्यंत विश्वसनीय आणि आतल्या गोटातून अशी माहिती समोर येत आहे की पोलिसांच्या कसून चौकशीसमोर कॅप्टन खरात यांनी अखेर शरणागती पत्करली असून या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे उलगडून दाखवले आहेत. जेव्हा एखादा व्यक्ती अशा प्रकारे कायदेशीर कोंडीत सापडतो तेव्हा तो स्वतःवरील कारवाईची तीव्रता कमी करण्यासाठी किंवा तपासाच्या प्रचंड मानसिक दबावाखाली येऊन अनेक बड्या आणि पडद्यामागच्या नावांचा खुलासा करत असतो. कॅप्टन खरात यांनी दिलेल्या जबाबात पैशांचे व्यवहार, काही संशयास्पद घडामोडी आणि या प्रकरणातील राजकीय लागेबांधे याचा सविस्तर तपशील पोलिसांना दिल्याची जोरदार चर्चा आहे. आणि सर्वात मोठा राजकीय स्फोट तेव्हा झाला जेव्हा या जबाबात थेट सत्ताधारी पक्षाच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नावाचा संदर्भ आल्याचे बोलले जाऊ लागले. पोलिसांच्या अधिकृत रेकॉर्डवर जर ही माहिती नोंदवली गेली असेल तर आता तपास यंत्रणांना या माहितीची सत्यता पडताळून पाहण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. त्यामुळे आता केवळ संशयाचे ढग नाहीत तर प्रत्यक्ष कारवाईचे आणि सखोल चौकशीचे संकट रुपाली चाकणकर यांच्या दारात येऊन ठेपले, ज्यामुळे सत्ताधारी गोटात अभूतपूर्व अशी अस्वस्थता पसरलीय. राजकारणात विरोधक कधीच शांत बसत नाहीत. ते नेहमी सत्ताधाऱ्यांच्या एका चुकीची किंवा एका कमकुवत दुव्याची वाट पाहत असतात. या संपूर्ण स्फोटक घटनाक्रमात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या फायर ब्रँड आणि अभ्यासू नेत्या सुषमा अंधारे यांनी ज्या आक्रमकतेने मैदानात उडी घेतलीय तिने सरकारची पुरती कोंडी केलीय. सुषमा अंधारे यांनी अत्यंत रणनीतिक आणि तार्किक खेळी करत तातडीने एक मोठी पत्रकार परिषद बोलावली. त्यांनी केवळ राजकीय चिखलफेक केली नाही तर त्यांनी थेट कायद्याच्या समानतेवर आणि गृह खात्याच्या कार्यपद्धतीवर अत्यंत लॉजिकल प्रश्न उभे केले. अंधारे यांनी थेट असा सवाल उपस्थित केला की जर कॅप्टन खरात यांनी पोलीस कोठडीत सगळंच सत्य कथन केलंय आणि जर त्या पुराव्यांची दिशा एका विशिष्ट आणि मोठ्या नेत्याकडे बोट दाखवत असेल तर मग आत्तापर्यंत कारवाई का झाली नाही? त्यांना तातडीने अटक का केली जात नाही? जर असाच जबाब एखाद्या सामान्य माणसाच्या किंवा विरोधी पक्षाच्या नेत्याच्या विरोधात आला असता तर पोलिसांनी एवढीच संथ आणि सावध भूमिका घेतली असती का? सुषमा अंधारे यांचा हा सवाल थेट व्यवस्थेवर प्रहार करणारा होता. त्यांनी अत्यंत आक्रमक भाषेत विचारले की रुपाली चाकणकरांना वाचवणारी ती अदृश्य महाशक्ती कोण आहे? त्यांच्या या रोखठोक पवित्र्यामुळे आता या प्रकरणाला केवळ एका गुन्ह्याच्या तपासाचे स्वरूप राहिले नसून ते राज्याच्या अस्मितेचा, नैतिकतेचा आणि न्यायव्यवस्थेच्या पारदर्शकतेचा मुद्दा बनले. अंधारे यांनी अत्यंत हुशारीने जनमानसात असा मेसेज पोहोचवला आहे की सरकार कदाचित आपल्या नेत्यांना वाचवण्यासाठी तपासात हस्तक्षेप करत आहे. आता इथून पुढचा राजकीय आणि कायदेशीर रस्ता सत्ताधारी पक्ष आणि रुपाली चाकणकर या दोघांसाठीही अत्यंत खडतर असणार आहे. कारण कायद्याची प्रक्रिया आणि विरोधकांचा वाढता दबाव या दोन्ही गोष्टी आता त्यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. कायदेतज्ञांच्या मते केवळ एका आरोपीच्या जबाबावर थेट अटक करणे शक्य नसते. त्यासाठी त्या जबाबाची पुष्टी करणारे तांत्रिक पुरावे जसे की कॉल रेकॉर्ड्स आणि इतर कागदपत्रे गोळा करावे लागतात. पोलीस प्रशासन सध्या याच पुराव्यांची जुळवाजुळव करत असल्याची दाट शक्यता आहे. पण तोपर्यंत मीडिया आणि विरोधकांनी जो जनक्षोभ निर्माण केला आहे तो शांत करणे सरकारसाठी मोठे आव्हान बनले आहे. जर गृह खात्याने या प्रकरणात संथ भूमिका घेतली तर विरोधक राज्यभर रान उठवतील आणि जर पोलिसांना खरोखरच काही सबळ पुरावे मिळाले आणि त्यांनी अटकेची किंवा कठोर चौकशीची कारवाई केली तर ऐन राजकीय रणधुमाळीत
पक्षाची अत्यंत मोठी बदनामी होईल. सत्ताधारी पक्ष सध्या अशा एका चक्रव्यूहात अडकला आहे जिथून बाहेर पडण्याचा मार्ग अत्यंत अवघड आहे. रुपाली चाकणकर या स्वतः अत्यंत आक्रमक वक्तृत्वासाठी ओळखल्या जातात, पण आता स्वतःवरच एवढे मोठे राजकीय आणि कायदेशीर संकट आल्यावर त्या आपला बचाव कसा करतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. राजकारणाच्या या अनपेक्षित खेळात आता पोलीस खरोखरच मोठी कारवाई करतात का आणि सत्ताधारी पक्ष या राजकीय वादळाचा सामना कसा करतो हे पाहणे अत्यंत रंजक ठरणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील हा असा एक गुंतागुंतीचा खेळ बनला आहे जिथे प्रत्येक पाऊल अत्यंत सावधगिरीने टाकले जात आहे. आपण आधी पाहिल्याप्रमाणे सुषमा अंधारे यांनी जो राजकीय बॉम्ब फोडला आहे त्याचे पडसाद आता केवळ विधान भवनात नाही तर मंत्रालयाच्या प्रत्येक मजल्यावर उमटत आहेत. पण आता सामान्य जनतेला आणि राजकीय विश्लेषकांना सर्वात मोठा प्रश्न असा पडतो की सत्तेत बसलेले दिग्गज नेते या एवढ्या मोठ्या आरोपांवर अचानक गप्प का आहेत. नेहमी विरोधकांवर तुटून पडणारी सत्ताधारी पक्षाची फौज या विशिष्ट प्रकरणात बॅकफूटवर का गेली आहे. राजकीय जाणकारांच्या मते ही शांतता एखाद्या मोठ्या राजकीय वादळापूर्वीची असू शकते. सत्ताधारी पक्षाच्या आतल्या गोटात सध्या जोरदार खलबते सुरू असून अत्यंत निष्णात कायदेशीर सल्लागारांच्या मदतीने या चक्रव्यूहातून कसे बाहेर पडायचे याची रणनीती आखली जात असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कारण जर कॅप्टन खरात यांनी दिलेला जबाब हा केवळ हवेतील गोळीबार नसेल आणि त्या जबाबाला पुष्टी देणारे काही भक्कम आर्थिक किंवा तांत्रिक पुरावे पोलिसांच्या हाती लागले असतील तर कोणत्याही क्षणी चौकशीचे समज धडकू शकते. याची कल्पना सत्तेत बसलेल्या वरिष्ठांना नक्कीच आली असावी. पण इथे आपल्याला एक गोष्ट अत्यंत बारकाईने आणि कायद्याच्या चष्म्यातून समजून घ्यावी लागेल की पोलीस कोठडीत असताना दबावाखाली दिलेला जबाब आणि प्रत्यक्ष न्यायालयात सिद्ध होणारे भक्कम पुरावे यात खूप मोठा कायदेशीर फरक असतो. त्यामुळे जोपर्यंत पोलीस प्रशासन अधिकृतपणे कोणतीही माहिती पुराव्यांनिशी समोर ठेवत नाही तोपर्यंत थेट कुणालाही गुन्हेगार किंवा दोषी ठरवणे कायदेशीरदृष्ट्या योग्य ठरणार नाही. आणि याच तांत्रिक बाबीचा फायदा घेत सत्ताधारी पक्ष सध्या वेळ मारून नेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र राजकारणात न्यायालयात गुन्हा सिद्ध होण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात होणारी बदनामी ही जास्त मारक ठरत असते. जोपर्यंत आरोप खोटे सिद्ध होत नाहीत तोपर्यंत संबंधित नेत्याची आणि पक्षाची होणारी बदनामी ही ऐन निवडणुकीच्या हंगामात कोणत्याही पक्षाला परवडणारी नसते. रुपाली चाकणकर या केवळ एक आमदार किंवा साध्या नेत्या नाही तर त्या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. संपूर्ण राज्यभरातील पीडित महिलांना न्याय मिळवून देण्याचे अत्यंत महत्त्वाचे आणि संवेदनशील पद त्यांच्याकडे आहे. अशा सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीचे नाव जेव्हा अशा प्रकारच्या अत्यंत गंभीर आणि खळबळजनक प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकते तेव्हा विरोधकांना आयतेच मोठे हत्यार मिळते. सुषमा अंधारे यांनी याच नैतिकतेच्या मुद्द्यावर बोट ठेवून सरकारला अक्षरशः सडो की पळो करून सोडले आहे. जर महिला आयोगाच्या अध्यक्षाच अशा प्रकरणाच्या केंद्रस्थानी असतील तर मग राज्यातील सामान्य महिलांनी न्यायाची अपेक्षा कोणाकडून ठेवायची असा अत्यंत भावनिक पण तितकाच लॉजिकल सवाल अंधारे यांनी उपस्थित करून थेट जनमानसाला साथ घातली आहे. त्यांच्या या रणनीतीमुळे आता सरकारची अवस्था इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली आहे. जर या प्रकरणात पोलिसांनी अचानक वेगाने पावले उचलून रुपाली चाकणकर यांना चौकशीसाठी पाचारण केले तर तो सत्तेतील महायुतीसाठी एक प्रचंड मोठा आणि हादरवणारा धक्का असेल. आणि जर पोलिसांनी संथ गतीने तपास केला तर विरोधक सरकार आपल्याच नेत्यांना पाठीशी घालत आहे असा ढोल संपूर्ण राज्यभर बडवतील यात कोणतीही शंका नाही. या संपूर्ण प्रकरणाचा आणखी एक अत्यंत महत्त्वाचा पैलू म्हणजे पोलीस प्रशासनावर असलेला प्रचंड मानसिक आणि राजकीय दबाव. जेव्हा एखादे प्रकरण थेट सत्ताधारी पक्षाच्या वजनदार नेत्याशी जोडले जाते तेव्हा तपासाची दिशा ठरवणे हे कोणत्याही तपास अधिकाऱ्यासाठी तारेवरची कसरत असते. कॅप्टन खरात यांनी दिलेल्या माहितीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आता पोलिसांना त्यांचे कॉल रेकॉर्ड्स, त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे लोकेशन, काही संशयास्पद पैशांचे व्यवहार झाले आहेत का याची बँक स्टेटमेंट आणि प्रत्यक्ष साक्षीदार अशा अनेक स्तरांवर अत्यंत गोपनीय तपास करावा लागत असल्याची शक्यता आहे. जर या तपासात खरात यांच्या जबाबाला दुजोरा देणारा एक जरी धागा पोलिसांच्या हाती लागला तर मात्र रुपाली चाकणकर यांच्या सभोवतालचा फास अधिकाधिक आवळला जाऊ शकतो. पण हे सगळे जर आणि तरचे राजकारण आहे. जोपर्यंत अधिकृत नोटीस निघत नाही तोपर्यंत केवळ राजकीय तर्कवितर्क लावले जात आहे. तरीही ज्या पद्धतीने सुषमा अंधारे यांनी पुराव्यांची भाषा करत थेट आव्हान दिले आहे ते पाहता या प्रकरणाच्या मुळाशी काहीतरी मोठे आणि काळेबेरे नक्कीच दडलेले असावे असा संशय सामान्य जनतेच्या मनात बळावत चालला आहे. राजकारणात कधीही विनाकारण एवढा मोठा गदारोळ होत नसतो. या धुरामागे
नक्कीच कुठेतरी मोठी आग लागलेली असावी आणि ती आग आता सत्तेच्या तंबूवर पोहोचते की त्याआधीच विझवली जाते हे पाहणे एका सस्पेन्स चित्रपटापेक्षा कमी नाही. आगामी काळात या प्रकरणातून अनेक नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. रुपाली चाकणकर स्वतः अत्यंत खंबीर आणि लढवय्या नेत्या मानल्या जातात. त्या या आरोपांच्या वादळाचा सामना कसा करतात, त्या स्वतः समोर येऊन यावर आपली कोणती कायदेशीर आणि राजकीय बाजू मांडतात हे पाहणे आता सर्वात निर्णायक ठरणार आहे. कारण त्यांचे मौन आता अनेक प्रश्नांना जन्म देत आहे. जर त्यांनी या आरोपांचे सडेतोड खंडन केले नाही तर विरोधक हाच मुद्दा पकडून त्यांना आणखी कोंडीत पकडतील. त्यामुळे आता हा राजकीय बुद्धिबळाचा डाव अत्यंत रंगतदार अवस्थेत पोहोचला आहे. गृह खात्याचा तपास, कॅप्टन खरात यांचे पुढचे पाऊल, सुषमा अंधारे यांची आक्रमक भूमिका आणि सत्ताधाऱ्यांची डॅमेज कंट्रोल रणनीती, या सगळ्याच्या केंद्रस्थानी आता रुपाली चाकणकर यांचे राजकीय भविष्य पणाला लागले आहे. येणारे काही दिवस आणि तास महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत खळबळजनक असणार आहेत, यात मात्र कोणतीही शंका नाही.